नमस्कार, मी वर्धा भागवत. मी नवी मुंबईहून आली आहे आणि दुर्वा एज्युकेशन आणि डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ सरांचं स्टुडंट काउन्सिलिंग यावर जे प्रशिक्षण होतं 5 दिवसाचं, त्यामध्ये एक अनप्लॅन्ड होतं हे इकडे येणं. म्हणजे याबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं किंवा माझा या प्रोफेशनशी काही संबंधसुद्धा नव्हता. एक कानावर पडलं कुटुंबाकडून आणि मग याच्यात सहभागी घ्यावा असं वाटलं. आणि म्हणजे मी या प्रोफेशनचा कधी विचार नव्हता केला, पण ते म्हणतात ज्ञान कधी वाया जात नाही. ते इकडे येऊन खूप घेता आलं मला. आणि म्हणजे इकडे आल्यावर समजलं की इथे माझ्यापेक्षा दुप्पट तिप्पट वयाचे लोक हे ज्ञान घ्यायला आले आणि मला ती संधी लवकर भेटली. तर त्याबद्दल मी देवाचे पण आभार मानेल, माझ्या कुटुंबाचेही आभार मानेल आणि डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ सरांनी ते ज्ञान मलाही तेवढ्याच बरोबरीने दिलं. मी लहान असूनही त्यांनी मला ते समजतंय की नाही, जितकं सोप्या शब्दात समजवता येईल तितक्या सोप्या शब्दामध्ये ते समजवलं. मी जसे म्हणजे इकडे येऊन आपलं समुपदेशन केंद्र सुरू करायचे वगैरे अशी धोरणं घेऊन येतात बरेच लोक, अर्थात त्यासाठी तिथे येत असतील. पण माझं असं काही नव्हतं आत्तापर्यंत. पण माझं एवढं नक्की असेल की नवीन मुलांना, नवीन पिढीला किंवा आजकालच्या लोकांना याची गरज आहे. म्हणजे आत्तापर्यंत हे एक प्रोफेशन होतं, पण आता ही गरज झाली आहे. त्यामुळे आपण केंद्र सुरू करून तर प्रगती करूच शकतो या प्रोफेशनमध्ये. पण चालता बोलताही आपण किती पॉझिटिव्ह त्याच्यापर्यंत आपली थॉट्स देऊ शकतो, किती आपण त्यांना निगेटिव्ह न बोलता. आजकाल सहज कोणतरी निगेटिव्ह बोलून जातं आणि मग एखादं स्वप्न बघणारा असतो, पण तो कोमेजून जातो बिचारा. पण ते माझ्याकडून नाही होणार, माझ्या मित्रमैत्रिणींमधून नाही होणार. याची मी दखल घेईल किंवा यापुढे तेवढं नक्कीच असेल माझ्याकडून. आणखीन सांगायचं म्हटलं तर ही गरज आहे, त्यामुळे बस एवढंच. धन्यवाद. या प्रशिक्षणातून मला जेवढं ज्ञान सरांनी दिलं आहे, ज्ञानेश्वर सरांनी, त्याचा मी पुढे जाऊन नक्कीच उपयोग करेल आणि त्याचा वापर आणखी लोकांना जितका होईल तितका मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आणि भविष्यामध्ये माझ्याकडून जेवढं चांगलं काम करता येईल, चांगले विचार पोचवता येतील. म्हणजे अगदी या प्रशिक्षणामध्ये खूप सोप्या सोप्या गोष्टी शिकवल्या आहेत, त्या तितक्याच सोप्या आहेत. आपण खूप त्याला अवघड करतो, पण ते तितकं अवघड नसतं. हे माझ्या भाषेतून जितकं सोपं करता येईल ते मी पुढे भविष्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेन. आणि माझ्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल घडला आहे या प्रशिक्षणातून. त्यामुळे हे मी जरी एक काउन्सिलर बनायच्या प्रशिक्षणात आली असेल तरी एक माझ्यातही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली आहे. ते चांगले गुण घेण्याचा मी स्वतः एक माझ्यासमोर आरसा ठेवून ते बदल घडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.